नंदाज स्पेशल किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला की सगळी व्रतवैकल्यांची रेलचेल चालू होते आणि त्यातच विविध पदार्थ बनवले जातात. त्यातच येते ही नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेला नारळी भात आपण आवर्जून करतो. तर हा नारळी भात सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात कसा करायचा हे मी तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहे. मी इथं कोलम तांदूळ वापरलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही बासमती तांदूळही वापरू शकता, इंद्रायणी तांदूळही वापरू शकता. तुमच्या आवडीने कोणताही तांदूळ वापरा. भात हा परफेक्ट प्रमाणातच तुमचा होणार आहे, कारण प्रमाण एकदम तुम्हाला ह्याच्यामध्ये मी प्रॉपर सांगणार आहे. तर हा भात कसा करायचा हे आपण बघूया. नारळ भात करण्यासाठी 1 वाटी एवढे या ठिकाणी मी कोलम तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ जे आहेत ते स्वच्छ धुवून मी अर्धा तास 1.5 वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. त्यानंतर आपण हे कुकरला लावून वाफवून घ्यायचे. हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालूयात. एक आणि हे हाफ, 1.5 वाटी एवढं आपण पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आधी अगदी थोडंसं आपण मीठ घालायचं आणि हे हलवून अर्धा तास असंच ठेवायचं आणि नंतर आपण हे कुकरला लावूया. बघा आपला हा भात रेडी झालेला आहे शिजून. मी परातही ओली केली आहे आणि उलथनं पण ओलं केलेलं आहे. आता आपण हा भात काढून मोकळा करून घेऊयात. परात आणि उलथनं ओलं केल्यामुळं हे चिटकत नाही त्याला, म्हणून आपण हे ओलं करून घेतलेलं आहे. आता हे मोकळा करून घेऊया भात आपण. बघा सगळा भात आपण मोकळा करून घेतला. आता नारळ भात करण्यासाठी पुढची प्रोसिजर काय करायची आपण बघूयात. गॅसवर मी एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूयात तूप. मी 3 चमचे एवढं तूप टाकलेलं आहे. हे तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे वेलची आणि दालचिनी. 2-3 वेलची घेतलेत, वेलची ठेचून घेतलेत जस्ट फोडून, आणि दालचिनी. वेलची आणि दालचिनी चांगले फुललेले आहेत. मी आता गॅस बारीक करते आणि ह्याच्यामध्ये खोवलेला ओला नारळ 1 वाटी, ज्या वाटीने मोजून आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मोजून 1 वाटी एवढा हा खोवलेला ओला नारळ घेतलेला आहे. त्यातच आपण आता 1 वाटी गूळ टाकूयात. त्याच वाटीने मोजून 1 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे. आता हे आपण परतून घेऊयात. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे परतावं लागेल. 2 ते 3 मिनिट छान परतून झालं की एकदम ट्रान्सपरंट छान दिसतं. बघा हे हलवून हलवून असं छान परतून घ्यायचं आपल्याला. 1-2 मिनिटांमध्येच हा सगळा गूळ विरघळलेला आहे. हा गूळ विरघळला की त्याच्यामध्ये आपण टाकणारे हे कट केलेले बदाम आणि काजूचे काप. हे छान हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडी
1 चमचा भाजलेली खसखस आपण याच्यामध्ये टाकणार आहे. हे झालं की आपला मोकळा केलेला हा भात हा आपण टाकतो याच्यामध्ये. बघा मी परात ओली केल्यामुळं परातीला अजिबात हा भात चिटकत नाही. सगळा भात सहजपणे आपल्याला हा टाकता येतो. आता आपण हे हलवून घेऊयात. बघा एकदम छान असा आपला हा भात तयार झालेला आहे. मोकळाही झालाय आणि हेल्दी आहे, कारण आपण साखरेच्या ऐवजी ह्याच्यामध्ये गुळाचा उपयोग केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण टाकूया आता थोडंसं जायफळ. हे थोडंसं जायफळ टाकलं आपण खिसून. परत एकदा हलवून घेऊयात. त्याच्यानंतर मी इथं 10 ते 12 केशराच्या काड्या पाण्यात भिजत घातल्यात, कारण आपण गूळ वापरलेला आहे म्हणून दुधात न भिजवता मी हे पाण्यात भिजवलेलं आहे. ते आपण टाकूया इथं. आणि परत एकदा आपण हे हलवून घेऊया आणि याला झाकून ठेवूयात. एक 5 मिनिटं याला दणदणून वाफ आणायची, म्हणजे याची चव छान होते. आपण याला आता झाकून ठेवूया. पाच मिनिटांनंतर बघा आपला हा भात मी मध्ये एकदा हलवून घेतला होता. छान असा आपला हा नारळी भात गूळ घालून तयार झालेला आहे. बघा एकदम सुट्टाही झालाय आणि जेवढा मुरेल तेवढा हा भात छान लागतो. छान स्वादिष्ट असा आपला हा नारळी भात तयार झालेला आहे. 4 ते 5 व्यक्तींसाठी एवढा भात पुरेसा असतो. हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. गूळ घालून केलेला हेल्दी असा हा नारळी भात तुम्ही करून बघा आणि मला मग कमेंटमध्ये सांगा की त्याची टेस्ट कशी लागते. एकदम अप्रतिम लागतो हा भात. अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत एकदा छानशा रेसिपीसह. टिल देन गुड बाय.